वळ्यात पुढच्या बातमीकडे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत। शरद पवार यांच्याबद्दल मला अनेक गोष्टी आवडतात। शरद पवारांचं सातत्य वाखाणण्याजोगं आहे। या वयातही ते जिंकले हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात। अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं। तर या सगळ्या संदर्भात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। शरद पवार यांच्या अनेक गोष्टी मला आवडतात। काही गोष्टी अशाही आहेत ज्या मी स्वीकारत नाही। मी शरद पवारांच्या त्यांचं सातत्यानं कौतुक करतो। या वयातही ते जिंकले हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, गेल्या काही दिवसांमध्ये शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईनात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर सुद्धा आलेले होते आणि त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलेलं आहे। त्यांचा हा विरोध जरी कडवा असला तरी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करावं याचे विविध राजकीय अर्थ नेमके काय आहेत? या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर ही आता पहिलीच वेळ आहे असं म्हणता येणार नाही। यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा वेळोवेळी शरद पवार यांच्या कामाचं आणि त्यांच्या कामातील सातत्याचं कौतुक केलं होतं। मात्र सध्याच्या घडीची महत्वाची गोष्ट ही आहे की अलीकडच्या काळात कुठतरी महायुतीत जावं अशा प्रकारचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक गट आग्रही आहे। या सगळ्यात शरद पवार आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येतात। शरद पवारांच्या एकत्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंच शेअर करण्यावरनं संजय राऊतांनी टीका देखील केली होती। अशा सगळ्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर कुठतरी देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं या वक्तव्यामुळे थोडंसं राजकीय अस्वस्थता महाविकास आघाडीमध्ये निर्माण होऊ शकतं। मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचं कौतुक शरद पवार यांचं केलंय, त्यांची स्तुती केली आहे, तर ते हे असं यापूर्वी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय। मात्र एकूणच आपण अलीकडच्या काळात बघतो की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय दृष्ट्या सार्वजनिक जवळीक वाढताना आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळं याचा नेमका राजकीय या संपूर्ण घडामोडींवर येत्या काळात काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची स्तुती करत असताना, कौतुक करत असताना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमध्ये कुठतरी संवाद नीट नाही, ते संवादात नीट नाही अशा पद्धतीचंही एक वक्तव्य केलं। त्यामुळे या वक्तव्याला देखील आता या वक्तव्यानंतर वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जाऊ शकतात। मात्र सध्याच्या राजकारणात जी परिस्थिती आहे की राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचं शीतयुद्ध सरकारमध्ये सुरू आहे, महायुतीत सुरू आहे। याला कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे दुजोरा मिळालेला आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।